पुणे मुंबई एक्सप्रेसवे आज पुन्हा एकदा जो आहे तो या ठिकाणी ब्लॉक करण्यात आलेला आहे। पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक जी आहे ती आता आपण त्या ठिकाणी थांबवलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। अशाच प्रकारच्या ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचं काम जे आहे ते आता प्रशासनाने या ठिकाणी हाती घेतलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग म्हणजेच पुणे मुंबई महामार्ग या दोन्हीही महामार्गावर जे आहे ते आता हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत जे आहे ते मुंबईच्या लेनवर जे आहे ते या ठिकाणी ओझरडेच्या जवळ हेच ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी घेण्यात आलं आहे। त्यामुळे 12 ते 2 असा या ठिकाणी हा ब्लॉक जो आहे तो या ठिकाणी असणार आहे। या कालावधीत मुंबई लेनवरील सर्व वाहतूक जी आहे ती त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे दुसरीकडून पाहिलं तर किवळेच्या ब्रिजवरून जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एक्सप्रेस हायवे सुरू होतानाच जी वाहतूक जी आहे ती त्या ठिकाणी वळवलेली आहे। तर पुणे ते मुंबई जुन्या महामार्गावरून येणारी सर्व प्रकारची वाहनं जी आहे ती लोणावळ्याजवळील कुसगाव टोल नाका आहे येथून पुन्हा एक्सप्रेसवेवर हायवेवर जे आहे ते या ठिकाणी मार्गस्थ करणार असल्याचं प्रशासनाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। ह्या महिन्यात तब्बल ही 6व्यांदा जी वेळ आहे ती या ठिकाणी एक्सप्रेस हायवे जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। आज 7वी वेळ जी आहे ती आज पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर जी आहे ती या ठिकाणी हा ब्लॉक जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।